तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.0 बघत आहोत. क्वेश्चन असा आहे की हे जे इक्वेशन आहे त्याच्या क्वाड्रेटिक इक्वेशन त्याला कंप्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर सुरुवातीला कंप्लीट स्क्वेअर मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला या इक्वेशन मध्ये एबीसी च्या व्हॅल्यू काढाव्या लागतात. ते कशा काढतो बघा. x² + x - 20 = 0 या इक्वेशनला कंपेअरिंग करायचं स्टँडर्ड फॉर्मशी. Comparing with standard form. Standard form काय आहे ax² + bx + c = 0. स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअरिंग केल्यानंतर या इक्वेशन मध्ये abc ची व्हॅल्यू मिळतात. इथं x² आहे, इथं a आहे. सो या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1, इथं b आहे, इथं x आहे, इथं x आहे, इथं b आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू परत 1, c ची व्हॅल्यू राहिली ती -20. ओके. तर आपण सुरुवातीला काय केलं आपण दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनची कंपेअरिंग करून स्टँडर्ड फॉर्मशी एबीसी च्या व्हॅल्यू काढून घेतल्या. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. यासाठी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला असतो बघा x + b/2 ब्रॅकेट x + b/2 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर = b/2 ब्रॅकेट स्क्वेअर - c. या फॉर्म्युला मध्ये b आणि c ची व्हॅल्यू आहे, म्हणून मी सुरुवातीला या इक्वेशनची कंपेअरिंग करून एबीसी च्या व्हॅल्यू काढून घेतल्या. ठीक आहे. आता फॉर्म्युला आपल्याकडे आहे, फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करणार b आणि c च्या, आणि x ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे ऍक्च्युअली त्या इक्वेशनचे रूट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे. चला तर मग आता इक्वेशन या फॉर्म्युला मध्ये b आणि c ची व्हॅल्यू पुट अप करू. सो x + b ची व्हॅल्यू 1/2 स्क्वेअर, b ची व्हॅल्यू परत 1/2 स्क्वेअर ॲज इट इज, मायनस c ची व्हॅल्यू -20 मायनस असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये घेतलेलं आहे. x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 1 चा स्क्वेअर या ठिकाणी तो 1 होऊन जाईल, 2 चा स्क्वेअर 4. ओके. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस दॅट इज द प्लस. ब्रॅकेट असल्यामुळे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. सुरुवातीला तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही क्वाड्रेटिक इक्वेशनला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करसाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट अप करणार त्यावेळेस लक्षात ठेवणार की लेफ्ट हँड साइड जी आहे ही जी टर्म आहे ही टर्म कुठपर्यंत सॉल्व्ह नाही करायची, या टर्मला जसंच ठेवायचं कुठपर्यंत, जोपर्यंत इकडली साइड पूर्ण सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर या ठिकाणी इथे खाली काय नाही म्हणजे 1 आहे, डिनॉमिनेटरला 1 आहे, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. 1 मल्टिप्लाइड बाय 1 इज 1 sorry 20. 4 multiplied by 20 that is 80. 4 multiplied by 1 that is 4. Okay. So इथं काय होऊन जाईल मग आता काय केलं मी, x + 1/2 ॲज इट इज. फॉर्म्युलामध्ये b आणि c ची व्हॅल्यू पुट अप केली आणि ही साइड जी राइट हँड साइड आहे ती राइट हँड साइड सॉल्व्ह केली. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं आणि फायनली 80 + 1 दॅट इज 81 डिवाइड बाय 4. लेफ्ट हँड साइडची टर्म ॲज इट इज आहे शेवटपर्यंत, राइट हँड साइडची टर्म सॉल्व्ह केली आणि फायनली मिळालं 81/4. नाउ आता तुम्ही काय करणार, ही या साइडचा फायनल आन्सर मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार, स्क्वेअर रूट घेणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतल्यानंतर इथला स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, राहील तो काय फक्त ही टर्म मधातली x + 1/2 आणि 81 डिवाइड बाय 4. 81 चा स्क्वेअर रूट 9, 4 चा स्क्वेअर रूट 2. परंतु 81 डिवाइड बाय 4 याला जेव्हा आपण स्क्वेअर घेतलं त्यावेळेस समोर प्लस मायनस घेऊन जायचं. का, +9 चा स्क्वेअर पण 81 असतो आणि -9 चा स्क्वेअर पण 81 असतो आणि +2 चा स्क्वेअर पण 4 आणि -2 चा पण स्क्वेअर 4 च असतो त्यामुळे. ओके. नाउ फायनली काय होईल आता, हा जो +1/2 आहे तो इक्वल टू साइनच्या पलीकडे गेल्यानंतर काय होऊन जाईल मायनस. असं का केलं आपण, का तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, ऍक्च्युअली आपल्याला x चे रूट काढायचे आहे त्यामुळे. सो x = -1/2 +1/2 ही टर्म इक्वल टू साइनच्या पलीकडे गेल्यानंतर ती मायनस झाली, +-9 ॲज इट इज. ओके. सो x = डिनॉमिनेटर सेम आहे -1
प्लस मायनस 9/2. डिनॉमिनेटर सेम आहे असल्यामुळे एक वेळेस लिहिलं. सो x इक्वल टू एक वेळेस प्लस घेणार एक वेळेस मायनस घेणार. -1 प्लस 9 डिवाइड बाय 2 और x इक्वल टू -1 मायनस 9 डिवाइड बाय 2. इथं प्लस मायनस होतं, एक वेळेस प्लस मध्ये पूर्ण टर्म लिहिली आणि एक वेळेस मायनस मध्ये. सो 9 minus 1 that is 8 divided by 2 or x equal to -1 minus 9 that is minus 10 divided by 2. 8 divided by 2 that is 4. X equal to 4 or x equal to 10 divided by 2 that is 5 and minus as it is. So therefore 4 and minus 5 are the root of equation. Okay. यानंतरचं क्वेश्चन समजून बघूया. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन m² - 5m इक्वल टू -3. सेकंड क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे तो इझी आहे. सुरुवातीला या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आन्सर. सो काय होऊन जाईल m² - 5m हा -3 प्लस होऊन जाईल इक्वल टू 0. नाउ कंपेअरिंग करणार याची आता कंपेअरिंग विथ स्टैंडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c. या ठिकाणी व्हेरिएबल चेंज झाला. इथे x होता, इक्वेशन मध्ये m आहे, प्रॉब्लेम नाही आहे. परत a ची व्हॅल्यू देयरफॉर a ची व्हॅल्यू या ठिकाणी कोएफिशिएंट काही नाही म्हणजे 1 आहे, b ची -5 आणि c ची 3. नाउ फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला काय होता, ब्रॅकेट x + b/2 फुल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस c. सो त्या ठिकाणी फॉर्म्युला मध्ये x हा व्हेरिएबल होता, परंतु इक्वेशन मध्ये m असल्यामुळे मी या ठिकाणी m घेतला. m प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस c. ओके. नाउ पुट द व्हॅल्यूज. ही टर्म दुसऱ्या ठेवायची आपल्याला लेफ्ट हँड साइड ऍज इट इज ठेवायची. कुठपर्यंत जोपर्यंत ही पूर्ण टर्म सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. b ची व्हॅल्यू -5 divided by 2 square. और b की वैल्यू -5 divided by 2 bracket square. c की वैल्यू 3 प्लस माइनस m प्लस माइनस क्या हो जाएगा -5 divided by 2 bracket square is equal to 5 चा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर 25 2 चा स्क्वेअर 4 -3. ओके. डिवाइड मध्ये 3 डिनॉमिनेटरला बघा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जाईल 25. डिनॉमिनेटरला बघा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जाईल 25 मल्टिप्लाइड बाय that is 25 4 multiplied by 3 that is 12 4 multiplied by 1 that is 4 m - 5 divided by 2 bracket square as it is. Now काय होऊन जाईल m - 5 divided by 2 bracket square is equal to 25 minus 12 that is 13 divided by 4 as it is. Now right hand side ची पूर्ण टर्म सॉल्व झाली. फायनल आन्सर मिळालं. आता स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि ही टर्म जशात तशी m - 5 डिवाइड बाय 2. 13 चा स्क्वेअर रूट निघत नाही, त्याला स्क्वेअर रूटच्या सिम्बॉल स्क्वेअर रूट घेतलं आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. परंतु या ठिकाणी समोर काय होईल प्लस मायनस हे लक्षात ठेवायचं. ओके. नाउ ही -5/2 टर्म इक्वल टू साइनच्या व्हॅल्यू झाल्यानंतर ती प्लस होऊन जाईल. सो देयरफॉर m इक्वल टू 5 डिवाइड बाय 2 प्लस मायनस 13 डिवाइड बाय 2. डिनॉमिनेटर सेम आहे, एक वेळेस लिहिणार 5 प्लस मायनस 13 डिवाइड बाय 2. नाउ सो देयरफॉर m इक्वल टू एक वेळेस प्लस आणि एक वेळेस मायनस 5 प्लस √13 डिवाइड बाय 2 और m इक्वल टू 5 माइनस √13 डिवाइड बाय 2. देयरफॉर 5 प्लस √13 डिवाइड बाय 2 and 5 minus √30 divided by 2 are the root of
इक्वेशन. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 9y² - 12y + 2 = 0. याच्या अगोदर जे पहिले दोन इक्वेशन जे होते त्याच्यामध्ये स्क्वेअर व्हेरिएबल सोबत कोएफिशियंट 1 होता. तर या ठिकाणी 9 आहे. 1 ला सोडून जर कुठलाही कोएफिशियंट असेल तर त्याला एलिमिनेट करायचं. ऍक्च्युली 1 ला सोडून दुसरा कोएफिशियंट आपल्याला जमत नाही. तर सुरुवातीला मग इथे 1 आणायचा. तो 1 कसा आणणार? जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये जे सुरुवातीला जे काही नंबर जे काही कोएफिशियंट आहे स्क्वेअर असलेल्या व्हेरिएबल सोबत त्याला त्या नंबरला पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून घ्यायचं. सुरुवातीला मी इक्वेशन लिहितो 9y² - 12y + 2 = 0. डिवाइड बाय 9 टू बोथ साइड. ओके. या पूर्ण इक्वेशनला 9 ने डिवाइड केलं. 9y² - डिवाइड बाय 9 12y डिवाइड बाय 9 + 2 डिवाइड बाय 9 0 डिवाइड बाय 9. So 9 getting cancel. y² 12 इथं भाग जातो. 4 × 12 3 × 9 म्हणजे काय 4 डिवाइड बाय 3 y प्लस 2 बाय 9 0 बाय 9 इज 0. ओके. नाव बघा हे इक्वेशन आलं y² सोबत कोएफिशियंट आता 1 आहे. आता प्रॉब्लेम नाही. जर असेल तर इथं जर दुसरी इथं जर कोएफिशियंट 1 असेल तर प्रॉब्लेम नाही आहे. बट असेल दुसऱ्या 1 ला सोडून दुसरा कुठलाही जर कोएफिशियंट असेल तर त्या ठिकाणी कोएफिशियंट 1 आणण्यासाठी त्याच नंबरने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. जसं की ते 9 होतं म्हणून आपण 9 नेच पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं. जर 5 असतं तर 5 ने केलं असतं. ओके. आता इक्वेशन मिळालं. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू -4/3 आणि c ची व्हॅल्यू 2/9. आपल्याकडे abc ची व्हॅल्यू आहे. आता इक्वेशन फॉर्म्युला घेणार कंप्लीट स्क्वेअर मेथडचा y + b/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर b/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर -c. y प्लस b ची व्हॅल्यू -4/3 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. हा मायनस होता म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये घेतला. त्यानंतर परत b ची व्हॅल्यू -4/3 डिवाइड बाय 2 स्क्वेअर. c ची व्हॅल्यू 2/9. व्हॅल्यू पुटअप केल्या. ही जी लेफ्ट हँड साइडची जी काही टर्म आहे ते ऍज इट इज ठेवणार. परंतु ही जी साइड आहे ती सुरुवातीला सॉल्व्ह करणार. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. काय होत नाही बघा. y plus minus that is -4 divided by 3 multiplied by 2 that is 6 square equal to -4 as it is 3 multiplied by 2 that is 6 bracket square 2/9 as it is. आता 4 चा स्क्वेअर 16 6 चा स्क्वेअर 36 2/9 y -4/6 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. आता बघा या ठिकाणी डिनॉमिनेटरला 36 आहे. इथं 36 आणण्यासाठी 4 ने मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला त्या ब्रॅकेटच्या. सो 16 डिवाइड बाय 36 4 मल्टिप्लाइड बाय 2 that is 8 9 मल्टिप्लाइड बाय 4 that is 36. असं मी काय केलं डिनॉमिनेटर सेम होत जातो म्हणून आणि 16 - 8 that is 8. y -4/6 bracket square y -4/6 bracket square. या ठिकाणी त्याला भाग जाईल 4 multiplied by 2 is 8 9 multiplied by 4 that is 36 म्हणजे मिळेल काय 2/9. 4 2 8 9 4 36 4 चा भाग गेला. y -4/6 होल ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय म्हणजे इथला स्क्वेअर कॅन्सल y -4/6 घ्यायची टर्म काय स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर y -4/6 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही तो स्क्वेअर रूट मध्ये येईल 9 चा स्क्वेअर रूट 3 परंतु प्लस मायनस समोर द्यावा लागेल. बघा काय होत जाईल -4/6 ही टर्म काय होत जाईल 2 प्लस. सो y = 4/6 प्लस मायनस 2/3.
नाव एक्स प्लस एक्स मायनस, पण परंतु या ठिकाणी 4/6 ला पण या ठिकाणी भाग जाईल. सो y इक्वल टू 4/6 बेदून 4 बेत्रिक 6 2/3 प्लस मायनस रूट 2/3. y इक्वल टू 2/3 plus minus root 2/3. Okay, now denominator same आहे, एक बेस प्लस एक बेस माइनस, denominator same आहे म्हणून एक बेस दिला. So therefore y equal to 2 plus root 2 divided by 3 and y equal to 2 minus root 2 divided by 3 are the root of equation. So next equation बघूया. So next question आहे 5x square equal to 4x plus 7. सुरुवातीला या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये येणार 5x square ही होल टर्म इक्वल टू साइन च्या पलीकडे जाईल, हा प्लस 4x होऊन जाईल तो मायनस 4x प्लस 7 होऊन जाईल तो मायनस 7 इक्वल टू 0. हे इक्वेशन मिळाल्यानंतर काय मिळेल, आता कंपेअरिंग करणार याची, कंपेअरिंग विथ स्टैंडर्ड फॉर्म ax square plus bx plus c इक्वल टू 0. स्टैंडर्ड फॉर्म से कंपेयर केल्यानंतर a ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, सॉरी सुरुवातीला आपण या इक्वेशनला स्क्वेअर असलेल्या टर्म सोबत 5 या ठिकाणी दिलं, हे आहे कोएफिशिएंट आहे, कोएफिशिएंटला ऍडमिट करावं लागते. कोएफिशिएंट फक्त आपल्याला 1 असायला हवा, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, डिवाइड करून टाकणार, डिवाइड बाय 5 टू बोथ साइड. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला 5 ने डिवाइड करणार. सो 5x स्क्वेअर minus 4x minus 7 equal to 0. Divide by 5, divide by 5, divide by 5 and divide by 5. So this 5 getting cancelled. X square minus 4 by 5x minus 7 by 5, 0 by 5 that is a 0. बघा माझी पण चूक झाली होती, या प्रश्न होता इक्वेशन मध्ये स्क्वेअर असलेल्या व्हेरिएबल सोबत कोएफिशिएंट 1 असायला हवा, तर प्रॉब्लेम नाही. अदरवाइज 1 जर असेल तर त्याच संख्येने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं आणि त्या कोएफिशिएंटला एलिमिनेट करायचं. ओके, नाउ आता नंतर करणार आहोत कंपेअरिंग विथ स्टैंडर्ड फॉर्म ax square plus bx plus c इक्वल टू 0. स्टैंडर्ड फॉर्म से कंपेयर केल्यानंतर a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू मायनस 4 by 5 and c ची व्हॅल्यू मायनस 7 by 5. आता आपल्याकडे आहे फॉर्म्युला काय असतो, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा x plus b by 2 ब्रॅकेट स्क्वेअर b by 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस c. व्हॅल्यू पुट अप करणार x plus b ची व्हॅल्यू मायनस 4 by 5 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर, परत b ची व्हॅल्यू minus 4 by 5 divided by 2 bracket square minus c ची व्हॅल्यू minus 7 by 5. बघा या ठिकाणी x प्लस मायनस काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल, ब्रॅकेट आहे मल्टिप्लिकेशन प्लस मायनस मायनस 4 by 5 multiplied by 2 that is a 10 bracket square equal to minus 4 5 multiplied by 2 that is a 10 bracket square minus minus plus 7 by 5. Okay, now x minus 4 by 10 bracket square is equal to 4 the square 16, 10 the square 100 plus 7 by 5. Okay, इथं डिनॉमिनेटर 100 आहे, इथं डिनॉमिनेटर 100 येण्यासाठी 20 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 16 divided by 100 plus 20 multiplied by 7 that is a 140, 20 multiplied by 5 that is a 100. Okay, x minus 4 by 10 bracket square
140 plus 16, that is 156 divided by 100. X minus 4 by 10. So या ठिकाणी डिवायडेशन असं होईल याचं 39 multiplied by 4, 25 multiplied by 4 म्हणजे 4 चा मान जातो x minus 4 by 10 bracket square. 4 getting cancelled. 39 divided by 25. X minus 4 by 10 bracket square. Finally, right hand side ला सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळाले 39 divided by 5. आता घेणार स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल? इथला स्क्वेअर कॅन्सल. सो x minus 4 by 10. 39 चा स्क्वेअर रूट निघत नाही. ते ब्रॅकेट मध्ये राहील, सॉरी स्क्वेअर मध्ये राहील. प्लस मायनस सिंबल तुम्हाला कडे द्यायला लागते सुरुवातीला. 25 चा स्क्वेअर रूट किती तो 5. ही मायनस 4 by 10 ची टर्म इकडून काय ती प्लस होऊन जाईल. सो x इक्वल टू मायनस 4 by 10 तो प्लस होऊन जाईल 4 by 10 प्लस मायनस स्क्वेअर रूट 39 डिवाइड बाय 5. x इक्वल टू सुरुवातीला या ठिकाणी 4 डिवाइड बाय 10 इथे भाग जातो बेदोनी 4 बेपंच 10 2 डिवाइड बाय 5 प्लस मायनस रूट 39 डिवाइड बाय 5. डिनॉमिनेटर सेम आहे. x इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे. एक वेळेस लिहून टाकायचा प्लस मायनस 39 डिवाइड बाय 5. एक वेळेस प्लस आणि एक वेळेस मायनस. सो x इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट 39 डिवाइड बाय 5 और x इक्वल टू 2 माइनस 39 डिवाइड बाय 5 आर द रूट ऑफ इक्वेशन. अशा प्रकारे या ठिकाणी 2.3 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे.